यज्ञाची तयारी सुरू झालेली दिसली। देवानं विचारलं, पिताजी कसला यज्ञ करताय? नंदबाबांनी सांगितलं, कृष्णा आम्ही दरवर्षी इंद्राचा यज्ञ करत असतो। देवाने जाणलं की इंद्राला फार अभिमान झालाय, म्हणून जो अभिमानी आहे तो पूजा करण्याच्या योग्य नसतो, म्हणून देवाने इंद्राची पूजा बंद करायचं ठरवलं आणि सर्वांची एक सभा घेऊन त्या सभेमध्ये सर्वांना एक मुद्दा पटवून सांगितला की आपला खरा देव इंद्र नसून आपला खरा देव आहे गोवर्धन। तर गोवर्धनामध्ये एक देव राहतो आणि ज्या देवामुळे आपलं पालन पोषण होते। आपल्या गायी गोवर्धन पर्वतावर जगतात आणि त्यांच्या दुधापासून आपला प्रपंच भागतो, म्हणून खरा देव आपला गोवर्धन आहे। गोकुळवासी कृष्णावर फार प्रेम करायचे, म्हणून त्यांनीही देवाचं ऐकलं आणि गोवर्धनाची पूजा करायला तयार झाले। देवानं त्या ठिकाणी सर्व विधी सांगितला की गोवर्धनाला नैवेद्य वेगवेगळ्या प्रकारचा अर्पण केला तर ते प्रसन्न होतात, म्हणून 56 प्रकारचे व्यंजन तयार करा, 56 भोग, 56 प्रकारचा नैवेद्य, अभिषेकाचं, पूजेचं, आरतीचं साहित्य घ्यायचं आणि माझ्यासोबत चला म्हणून सर्वांना सांगितलेलं आहे। गवळणींनी सुंदर प्रकारे भोजन बनवले, पंचपक्वान 56 भोग तयार केलेत। गोकुळवासी यांनी पूजेचं साहित्य घेतलेलं आहे आणि गोवर्धनाच्या पायथ्याजवळ आले। सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी गोवर्धनाची पूजा केलेली आहे, नैवेद्य अर्पण केला आणि जसं पूजा केली, आरती केली, नैवेद्य अर्पण केला, तिथं साक्षात गोवर्धन भगवान प्रकट होऊन सर्वांना दर्शन देतात। बोले गोवर्धन भगवान की जय। साक्षात तिथं भगवान परमात्मा प्रकट झाले गोवर्धनाच्या रूपामध्ये आणि जो गोकुळवासी यांनी 56 भोग नैवेद्य त्या ठिकाणी अर्पण केलेला स्वतःच्या हाताने भक्षण करू लागले, स्वतःच्या हाताने सर्व नैवेद्य त्यांनी खाऊन घेतलेला आहे। अशा प्रकारे गोकुळवासी यांनी त्या ठिकाणी पूजा केली। तसं आपणही आज या ठिकाणी गोवर्धनाची पूजा करायची आणि नैवेद्य अर्पण करायचा। कथेच्या 5व्या दिवशी हा नियम असतो, गोवर्धनाची पूजा करायची असते। तर आता या ठिकाणी गोवर्धन तयार आहे, तर इथं बसलेल्यापैकी पती पत्नीची जोडी असेल तर समोर या आणि गोवर्धनाची पूजा करा। तर सर्वांनी गोवर्धनाची पूजा केलेली आहे, तर त्याला इथं उभं करा आणि एक नवरा बायकोची जोडी येऊन गोवर्धनाची पूजा करून नैवेद्य आधीच समोर ठेवलंय। हा
पात्र बनवून आणलंय ना त्यानेही नैवेद्य भक्षण केलंय, खाल्ला नैवेद्य, तर म्हणजे देवाने स्वीकारला नैवेद्य. लहान लेकरामध्ये देवच असतो, तर देवाने नैवेद्य खाल्ला असं समजायचं. तर आता आरती गोवर्धनाची होईल, त्यानंतर मग भागवताची आरती होईल आणि त्यानंतर मग प्रत्येकाने गोवर्धनाचं दर्शन आणि प्रसाद घेऊन जायचा. देवाला विनंती करायची, तुमची जी काही शारीरिक व्याधी असेल, तुमच्या शरीराला जो काही त्रास असेल तो गोवर्धन भगवंताच्या दर्शनाने आणि प्रसादाने तो त्रासमुक्त आपण होऊ, त्यासाठी देवाला प्रार्थना करायची. प्रत्येकाने दर्शन घेऊन जायचं आहे, विना दर्शन करता जाऊ नका आणि प्रसादही घेऊन जायचं आहे. आणि उद्यासाठी महत्त्वाची सूचना, उद्या आपल्या कथेमध्ये देवाचं लग्न आहे.